श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज आहे शनिवार आणि आज आहे सर्वपित्री अमावस्या. पितृपक्षातील हा शेवटचा दिवस आहे आणि ही अमावस्या शनिवारी आलेली आहे, त्यामुळे या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. अशी एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे. यामुळे पहा, आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर होईल. त्याचबरोबर 100 पिढ्यांचा जो पितृदोष आहे तो दूर होईल. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची, सर्वांची प्रगती होईल. असा हा प्रभावशाली उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. घरामध्ये खूप भांडणं होतात, आजारपण येतं. आपण खूप काबाड कष्ट करून घरामध्ये लक्ष्मी आणतो, परंतु ती लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये घरातून काढता पाय घेते. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी येत नाही, त्याचबरोबर ती टिकत नाही आणि भरपूर साऱ्या गोष्टी, आजार, संकट आपल्या घरामध्ये येत राहतात. वारंवार पैशाच्या अडचणी घरामध्ये निर्माण होत असतात. तसेच घरातील मुलं जे असतात त्यांची प्रगती खुंटते. मुलंही खूप चिडचिडेपणा करायला लागतात, हट्टीपणा करायला लागतात आणि ते कुणाचंही ऐकत नाही. त्याचबरोबर आपला काही व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नाही. घरामध्ये मोठं मुलं मुली असतील तर त्यांचे लग्न जमण्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतो. त्याचबरोबर त्यांच्या जर ते विवाहित असतील तर त्यांच्या संतती प्राप्तीसाठी सुद्धा काही समस्या निर्माण होत. त्यांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष हे येत असतात. तर पहा, अशा प्रकारच्या आपल्या घरामध्ये भरपूर साऱ्या अडचणी येत असतात. म्हणजेच आपल्या घराला पितृदोष जर लागला असेल तर ह्या सर्व अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. बघा, ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला हा पितृदोष दूर करण्यासाठी आपल्या पितरांसाठी दर्पण करायचं असतं, श्राद्ध घालायचं असतं, पिंडदान करायचं असतं. त्याचबरोबर जी अमावस्या आहे तर त्या अमावस्येला आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात. बघा, पितृपक्षामध्ये हे जे पित्र असतात तर ते आपल्यासोबत आपल्या घरामध्ये राहतात. पहा, आपल्या घरामध्ये ते कुठे राहतात तर आपले जे पाणी आपण पिण्याचं भरून ठेवत असतो त्या ठिकाणी ते राहत असतात. त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ते राहत असतात. त्याचबरोबर जे घरामध्ये जिथे तुळस असते आपली त्या ठिकाणी सुद्धा ते राहतात. त्याचबरोबर जे हे पित्र आहेत आपले तर ते कुत्रा, गाय, त्याचबरोबर मुंग्या अशा स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात. यांना जर आपण प्रसन्न केलं तर आपल्या घरातील जो पितृदोष आहे तर तो दूर होण्यास मदत होत असते. तर पहा, आज सर्वपित्री अमावस्या आहे आणि तुम्हाला हा उपाय तुमच्या घरामध्ये प्रत्येकाला करायचाच आहे. आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर आपल्याला ह्या उपायासाठी गंगाजल लागणार आहे. तर गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या दुकानातून जाऊन, म्हणजेच पूजेचं साहित्य जिथे भेटतं त्या दुकानामध्ये जर गेला तर तिथे 10, 15, 20 रुपयापर्यंत तुम्हाला ही गंगाजलची बॉटल मिळून जाईल. आणि जर तुम्हाला दुकानात जाणं शक्य नसेल किंवा मग तुमच्या आसपास नदी वगैरे असेल तर त्या नदीतून जरी तुम्ही हे जल आणलं तरी चालणार आहे. एक वाटी आपल्याला घ्यायची आहे, गंगाजल आपल्याला घ्यायचं आहे आणि ते घेऊन आपल्याला आपल्या तुळशीपाशी जायचं आहे. तर हे जे गंगाजल आहे तर ते आपल्याला तुळशीपाशी वाटी ठेवायची आहे आणि वरून आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये गंगाजल घ्यायचं आहे आणि ते त्या वाटीमध्ये सोडायचं आहे. तर पहा, आपल्याला ही वाटी जी आहे तुळशीमध्ये ठेवायची आहे. जी कुंडी आहे आपली तर त्या कुंडीमध्ये आपल्याला ही वाटी ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला गंगाजल उजव्या हातात घ्यायचं आहे आणि ते वाटीमध्ये सोडायचं आहे. हे सर्व करण्या अगोदर आपल्याला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्याचबरोबर अगरबत्ती देखील लावायची आहे. तेव्हा आपण हे वाटीमध्ये गंगाजल सोडत आहोत उजव्या हाताने, तेव्हा आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. काय त्यांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे, त्यांची माफी तुम्हाला मागायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, त्याबरोबर माता लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. तर हे सर्व आपल्याला 11 वेळा करायचं आहे. तर 11 वेळा आपल्याला उजव्या हातामध्ये गंगाजल घ्यायचं आहे आणि ते त्या वाटीमध्ये सोडायचं आहे. म्हणजेच आपण असं 11 वेळा करायचं आहे. आणि हे करत असताना
आपल्याला पितरांचं नामस्मरण करायचं आहे, त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंचं, माता लक्ष्मीचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. तर बघा, हे आपण जे काही गंगाजल वाटीमध्ये टाकलेलं आहे तर ते घ्यायचं आहे. तर ते आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या उंबरठ्यावर शिंपडायचं आहे, मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे, पूर्ण घरामध्ये आपल्याला ते शिंपडायचं आहे. तर आपल्या घरामध्ये पहा, बेड असेल किंवा मग कोपरे असतील, त्या सर्व ठिकाणी आपल्याला हे गंगाजल शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं गंगाजल राहिलेलं असेल तर ते आपल्याला तुळशीच्या खोडामध्ये टाकायचं आहे. तर एवढाच उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय जर तुम्ही आज अमावस्येला जर केला तर पहा, तुम्ही पितृपक्षामध्ये कोणताही उपाय न करू द्या, म्हणजे तुम्ही पितरांची कोणतीही सेवा नसली केली तरीसुद्धा तुम्ही हा जरी एक उपाय केला तरी खूप तुम्हाला याचे पितरांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. या पितृपक्षामध्ये जरी पिंडदान नसेल केलं, श्राद्ध नसेल केलं, दर्पण नसेल केलं, पितरांची कोणतीही सेवा नसेल केली तरीसुद्धा तुम्ही जरी हा एक उपाय जर आज संध्याकाळपर्यंत जर केला तर पहा, तुमच्या जीवनामध्ये 100 पिढींचं जे काही पितृदोष असेल तो सुद्धा दूर होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. काही संकट असतील, अडचणी असतील, त्या सर्व संकट अडचणी ह्या संपून जातील. पहा, तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील त्यासुद्धा दूर होऊन जातील. तुमच्या पतीच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील त्यासुद्धा दूर होऊन जातील. संकट असतील, दोष असतील, ते सर्व नष्ट होऊन जातील. आणि त्याचबरोबर तुमच्या घराची प्रगती होईल. आणि तुमच्या पतीचा जर व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये पतीची प्रगती होईल. जर नोकरी करत असतील तर त्यामध्ये सुद्धा त्यांची भरभराट होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे हा उपाय आज करायला अजिबात विसरायचं नाही. तर या उपायामुळे बघा, तुमच्या घरामध्ये ज्या काही कटकटी असतात, भांडणं असतात, सर्व गोष्टी तुमच्या दूर होऊन जातील. संकट, अडचणी, त्याचबरोबर काही दोष असतील, हे सर्व गोष्टी नष्ट होऊन जातील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. आणि तुमची घराची भरभरून प्रगती होण्यास मदत होईल. लक्ष्मी येण्याचे मार्गसुद्धा तुमचे खुले होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आज करायचा आहे. तर पहा, हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. म्हणजेच पहा, अमावस्येच्या दिवशी आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणतेही उपाय करू शकतो. पर्यंत अमावस्या आहे तोपर्यंत आपण हे सर्व उपाय करू शकतो. त्यामुळे आज आपल्याला संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तुम्हाला तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.